आज आई परत गावी गेली. घरात सगळं काही जसंच्या तसं आहे, पण तरी पण काहीतरी उणीव भासते, काहीतरी कमी वाटते. करमतच नाही आहे, कारण आई नाही आहे आज. ती होती तर इकडून आली की आई, तिकडून आली की आई सारखा आवाज द्यायची आणि घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. आणि मला बरं नव्हतं तर प्रत्येक गोष्ट आई हातात आणून देत होती. वेळेवर जेवण द्यायची, काळजी घ्यायची आणि सगळं काही हातात आणून द्यायची. खूप छान वाटत होतं. आणि हो, आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला तिची सवय असते आणि ती गेल्यानंतर आज माझी आई गावाला गेली तर आज मला तिची उणीव भासते, तसं आपल्याला उणीव भासते, करमत नाही. त्यामुळे आईला नेहमी जपा. तिच्यासारखं प्रेम दुसरं आपल्यावर कुणीच करू शकत नाही. आणि आज तर मग आई गेली होती गावाला तर सगळे कामं तर मलाच करायचे होते. हे सगळे कामं माझी आई रोज करत होती, कारण मला बरं नव्हतं. आणि इकडं मग आता आई सकाळीच निघून गेली तरी आज ती स्वयंपाक करून गेलेली होती बरं का. आणि नंतर मग बाकीचे कामं, कपडे वगैरे राहिले होते ते बाकीचे कामं मी आवरले. घराची नंतर झाडझूड पण केली. आणि घरात मग पसारा असतोच, लहान मुलं असले की. मग हे खेळण्या बाहेर पडलेल्या होत्या त्या मी कपाटात ठेवल्या आणि त्यानंतर घरं झाडून घेतले, घरातला केर कचरा काढून घेतला. त्यानंतर इकडं मनूचे केस करायचे बाकी होते. तिचे आज केस धुतले होते तर तिचे केस मोकळेच होते, म्हटलं वाळू दे. आणि नंतर मग तिचे केस पण करून दिले. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सपोर्ट करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.